नमस्कार माझ्या पालकांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण मुलांचे कसे आदर्श आहोत याविषयी चर्चा केली। आजचा विषय आहे पालकांचे आरोग्य व मुलांवर होणारे त्याचे परिणाम। आपण पालक हे सतत मुलांचा विचार करत असतो, सतत मुलांना वाढवण्यामध्ये बिझी असतो, पण त्या सगळ्यामध्ये आपण आपल्या मनाची शरीराची काळजी घेतो का किंवा आपले आरोग्य सांभाळतो का हा प्रश्न स्वतःला विचारूया। चला तर मग आजचा विषय हा 3 टप्प्यांमध्ये समजून घेऊया। नंबर 1, मानसिक आरोग्य। पालकांनी आपल्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे अतिशय गरजेचे आहे। मुलांना वाढवताना प्रत्येक वेळेला आपल्याला चिडचिड, त्रागा किंवा ओरडणे किंवा सगळ्या गोष्टी होऊ शकतात, त्यामुळे आपली मानसिक शांतता ही भ्रष्ट होऊ शकते। यासाठी आपण काय केले पाहिजे तर ध्यान करणे किंवा सेल्फ टाइम जपणे किंवा स्वतःच्या आवडीच्या गोष्टी करणे, यावरून आपण आपली मानसिक शांतता जपू शकतो। जेव्हा पालकांचे मानसिक आरोग्य किंवा पालकांची मानसिक शांतता नसेल त्यावेळेला मुलांवर ह्याचे काय परिणाम होतात तर मुले सुद्धा चिडचिड करायला लागतील, मुले सुद्धा त्रागा करायला लागतील किंवा आपला जसा स्वभाव आहे तसे सेम अनुकरण मुले करायला लागतील। त्यामुळे आपले मानसिक आरोग्य किती महत्त्वाचे आहे याविषयी आपण नक्कीच विचार करू शकतो। नंबर 2, शारीरिक आरोग्य। काही वेळेला आपण कुठल्याही वेळेला कुठलेही पदार्थ खातो किंवा कामाच्या व्यापामुळे, आता गृहिणी असतील तर घरच्या कामाच्या व्यापामुळे किंवा ऑफिसला जाणारे जे मंडळी आहेत त्यांच्या कामाच्या व्यापामुळे बऱ्याच वेळेला जेवणाच्या वेळा टळतात। तर ह्या जेवणाच्या वेळा टळू देऊ नये ह्याकडे आपण लक्ष देऊ शकतो। तर ह्या जेवणाच्या वेळा टळल्या की मग शारीरिक व्याधी लागू शकतात। त्यामुळे शक्यतो आपल्या जेवणाच्या वेळा पाळणे, योग्य तो आहार घेणे, भरपूर पाणी पिणे, भरपूर फळे भाज्या खाणे, संतुलित आहार घेणे हे पालकांच्या शारीरिक आरोग्यासाठी पण अतिशय महत्त्वाचे आहे। किंवा सकाळी संध्याकाळी एक्सरसाइज करणे, वॉकला जाणे, यातून होईल काय तर मुले सुद्धा तुमचे अनुकरण करायला लागतील। ज्या वेळेला पालक आजारी पडतात त्यावेळेला घरावर त्याचा परिणाम होतो आणि सतत पालकांच्या शरीराच्या तक्रारी असतील तर मुलांवरही त्याचा वाढीवर परिणाम होऊ शकतो। त्यामुळे तुमचे अनुकरण मुले करत आहेत हे सतत आपण लक्षात घेतले पाहिजे। त्यामुळे तुम्ही ज्या गोष्टी पाळाल, जे नियम कराल, जे नियमन स्वतः लावून घ्याल त्याच गोष्टी मुले करतील। नंबर 3, सामाजिक आरोग्य। यात आपणही समाजासाठी काहीतरी देणे लागतो ही यामागची भावना आहे। मी समाजासाठी काय करू शकतो किंवा पर्यावरणासाठी किंवा माझ्या आजूबाजूच्या चांगल्या लोकांसाठी माझ्याकडून काय मदत होऊ शकते ह्यासाठी आपण नक्कीच विचार करू शकतो। यामध्ये काही वेळेला आपली मुले ही रिझर्व्ह पर्सनॅलिटीची असतात, म्हणजे पटकन लोकांमध्ये किंवा समाजात मिसळत नाहीत। ज्या वेळेला आपण स्वतः पालक म्हणून कुठल्या तरी संस्थेशी किंवा वेगवेगळ्या नवीन विचार करणाऱ्या लोकांशी आपण निगडीत असतो किंवा पुण्यात अशा अनेक संस्था आहेत की ज्या अत्यंत छान प्रकारे समाजासाठी आणि पर्यावरणासाठी काम करतात, तर मुलांना आपण अशा संस्थांशी किंवा आपण त्या लोकांमध्ये घेऊन गेल्यानंतर मुलांचा रिझर्व्ह पर्सनॅलिटी ट्रेट कमी होऊ शकतो। त्याचबरोबर आपलेही सामाजिक आरोग्य जपले जाईल, नवीन विचार, नवीन वैचारिक उंची वाढायला मदत होईल। त्यामुळे मुलांच्या सगळ्या गोष्टीवर काम करायला तुम्हाला सोपे जाईल। तुम्ही ज्या पद्धतीने वागत आहात किंवा ज्या पद्धतीने आपण वर्तन करतो त्याच पद्धतीने मुले आपले अनुकरण करतात। त्यामुळे आपले स्वतःचे मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य किंवा सामाजिक आरोग्य हे आपण छान जपले तर मुलांचे आपोआप जपले जाईल। मुले तुमचे अनुकरण करतील व त्या गोष्टी पुढे नेतील। चला तर मग मुलांवर छान प्रकारे काम करूयात, स्वतःची आणि मुलांची काळजी घेऊयात। नवीन विषयाला घेऊन परत भेटूयात पुढच्या शनिवारी। धन्यवाद।